बालकांड मास पारायण पाचवा विश्राम. सुनू मुनी कथा पुनीत पुराणी जो गिरिजा प्रति संभु बखानी विदित एक कैकेय देसु सत्यकेतु तहा बसई नरेसु. हे मुनी, ही पवित्र व प्राचीन कथा ऐका. ही शिवांनी पार्वतीला सांगितली होती. जगात कैकेय नावाचा एक प्रसिद्ध देश आहे. तेथे सत्यकेतू नावाचा राजा राज्य करीत होता. धरम धुरंधर नेती निधाना तेज प्रताप सील बलवाना तेही के भये जुगल सूत बीरा सब गुणधाम महारणधीरा. तो धर्मधुरीन नीतीची खाण तेजस्वी प्रतापी सुशील आणि बलवान होता. त्याचे 2 वीर पुत्र होते. ते सर्व गुणांचे भांडार व मोठे रणधुरंधर होते. राजधनी जो जेठ सूत आही नाम प्रताप भानु असताही अपरसूत ही अरिमर्दन नामा भुजबल तुल अचल संग्रामा. राज्याचा उत्तराधिकारी असणाऱ्या मोठ्या मुलाचे नाव प्रताप भानु होते. दुसऱ्या मुलाचे नाव अरिमर्दन असे होते. त्याच्या बाहूंमध्ये अपार बळ होते आणि युद्धामध्ये तो पर्वताप्रमाणे निश्चळ राहत असे. भाई भाई परमसमिती सकल दोष छल बरजीत प्रीती जेठे सुतही राज नृप दिन्हा हरिहित आपू गवन बनकिन्हा. दोघा भावांमध्ये परस्परांत सर्व प्रकारच्या दोषांपासून व कपटापासून रहित असे खरेखुरे प्रेम होते. राजाने ज्येष्ठ पुत्राला राज्य दिले आणि आपण भगवंतांचे भजन करण्यासाठी तो वनात निघून गेला. जब प्रताप रबी भयऊ नृप फिरी दोहाई देस प्रजापाल अति वेदविधी कतहू नाही अघलेस. जेव्हा प्रताप भानू राजा झाला तेव्हा देशामध्ये त्याच्या नावाने द्वाही फिरवली गेली. वेदात सांगितलेल्या नियमांप्रमाणे उत्तम रीतीने तो प्रजेचे पालन करू लागला. त्याच्या राज्यात पापाचा लवलेश उरला नाही. नृपहितकारक सचिव सयाना नाम धर्म रुची शुक्र समाना सचिव सयान बंधू बलबीरा आपू प्रताप पुंज रणधीरा. धर्मरुची नावाचा त्याचा मंत्री राजाचे हित करणारा आणि शुक्राचार्यासारखा बुद्धिमान होता. अशा प्रकारचा बुद्धिमान मंत्री व बलवान आणि वीर भावाप्रमाणेच स्वतः राजाही मोठा प्रतापी व रणधीर होता. सेन संग चतुरंग अपारा अमित सुभट सब समर जुझारा सेन बिलोकी राऊ हर्षाना अरुबाजे गहगहे निसाना. त्याच्याजवळ अपार चतुरंग सेना होती. तिच्यामध्ये असंख्य योद्धे होते. ते सर्व रणांगणामध्ये झुंज देताना प्राणांची बाजी लावणारे होते. आपली सेना पाहून राजा खुश झाला आणि दुधुंबी वाजू लागल्या. विजय हेतू कटकई बनाई सुदिन साधी नृप चलेऊ बजाई जहतह परी अनेक लराई जीते सकल भूप बरियाई. राजा एका शुभ मुहूर्तावर दिग्विजयासाठी सेना सज्ज करून रणभेरी वाजवत निघाला. जिकडे तिकडे पुष्कळ अशा लढाया झाल्या. त्यांमध्ये सर्व राजांना त्याने पराक्रमाने जिंकून घेतले. सप्तदीप भुजबलवस किन्हे लय लय दंड छाडी नृपदिन्हे सकल अवनी मंडलतेही काला एक प्रताप भानु महिपाला. त्याने आपल्या बाहुबलाने सप्तद्वीप अधीन केले आणि राजांकडून खंडणी घेऊन त्यांना सोडून दिले. प्रताप भानु त्या काळी संपूर्ण पृथ्वीचा एकमात्र चक्रवर्ती राजा होता. स्वबस विश्वकरी बाहुबल निजपुर किन्ह प्रवेशू अर्थ धर्म कामादी सुख सेवई समय नरेसू. संपूर्ण पृथ्वीला आपल्या बाहुबलाने अधीन करून राजाने आपल्या नगरात प्रवेश केला. राजा धर्म अर्थ आणि काम इत्यादी सुखांचा काळानुसार उपभोग घेत राहिला. भूप प्रताप भानु बलपाई कामधेनु भई भूमी सुहाई सब दुख बरजित प्रजा सुखारी धर्मशील सुंदर नर नारी. राजा प्रताप भानुच्या पराक्रमामुळे भूमी सुंदर कामधेनू बनली.
त्याच्या राज्यात प्रजा सर्व दुःखांनी रहित व सुखी झाली. सर्व स्त्री पुरुष सुंदर धर्मात्मे होते. सचिव धर्मरुची हरिपदप्रीती नृपहित हेतू शिखव नीत नीती गुरु सूर संत पितर मही देवा करई सदा नृप सब कैसेवा. धर्मरुची मंत्र्यांची श्रीहरींच्या चरणी भक्ती होती. तो राजाच्या हितासाठी नेहमी त्याला नीतीचा उपदेश करीत असे. राजा, गुरु, देव, संत, पितर व ब्राह्मण या सर्वांची नित्य सेवा करीत असे. भूपधर्म जे वेद बखाने सकल करई सादर सुख माने. दीन प्रती देई विविध विधी दाना सुनई शास्त्र बर वेद पुराणा. वेदांमध्ये राजांची जी कर्तव्ये सांगितली आहेत त्या सर्वांचे पालन राजा नेहमी आदराने व आनंदाने करीत असे. प्रत्येक दिवशी तो नाना प्रकारची दाने देत असे आणि उत्तम शास्त्रे, वेद व पुराणांचे श्रवण करीत असे. नाना बापी कूप तडागा सुमन बाटिका सुंदर बागा. बीप्रभवन सूरभवन सुहाये सब तीर्थन विचित्र बनाये. त्याने पुष्कळ आड विहिरी, तलाव, फुलबागा, सुंदर बागा, ब्राह्मणांसाठी घरे आणि देवांसाठी सुंदर मंदिरे सर्व तीर्थक्षेत्रांमध्ये बनविली. 2. जह लगी कहे पुराण श्रुती एक एक सब जाग. 12 सहस्त्र नृप किये सहित अनुराग. वेद आणि पुराणांमध्ये जितक्या प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत ते सर्व एक एक करून राजाने मोठ्या श्रद्धेने हजार हजार वेळा केले. हृदय न कचुफल अनुसंधाना भूप विवेकी परम सुजाना. करई जे धर्म करम मन बानी वासुदेव अर्पित नृप ज्ञानी. राजाच्या मनात कोणत्याही फळाची इच्छा नव्हती. राजा हा मोठा बुद्धिमान आणि ज्ञानी होता. तो ज्ञानी राजा कर्म, मन आणि वाणी यांनी जो काही धर्म करीत होता तो सर्व भगवान वासुदेवांना अर्पण करीत असे. चढी बर बाजी बार एक राजा मृगया कर सब साजी समाजा. विंध्याचल गभीर बन गयऊ मृग पुनित बहु मारत भयऊ. एकदा तो राजा एका वेगवान घोड्यावर बसून शिकारीचे साहित्य घेऊन विंध्याचलाच्या दाट जंगलात गेला आणि तेथे त्याने पुष्कळ उत्तम हरणे मारली. फिरत बिपिन नृपदीख बराहू जनु बन दुरेऊ ससीही ग्रसी राहू. बडबिधू नहीं समात मुख माही मनहू क्रोध बस उगिलत नाही. राजाने वनात फिरताना एक डुक्कर पाहिले. दातांमुळे ते असे दिसत होते की जणू चंद्राला ग्रासून राहू वनात येऊन लपला आहे. चंद्र मोठा असल्यामुळे त्याच्या तोंडात मावत नव्हता आणि जणू क्रोधाने तो त्याला बाहेर टाकूही शकत नव्हता. कोल कराल दसन छबी गाई तनु विसाल पिवर अधिकाई. गुरु गुरात हय आरव पाये चकित विलोकत कान उठाये. ही झाली डुकराच्या भयानक दातांची गोष्ट. त्याचे शरीरही मोठे व गले लठ्ठ होते. घोड्याची चाहूल लागल्यामुळे ते गुरगुरत कान टवकारून सावधपणे पाहत होते. 2. नीलमहीधर शिखर समदेखी विशाल बराहू चपरी चलेऊ हय सुट्टू की नृप हाकी न होई निबाहू. 2. नीलमहीधर शिखर समदेखी विशाल बहारू चपरी चलेऊ हय सुटुकी नृप हाकी न होई निबाहू. नील पर्वताच्या शिखराप्रमाणे ते प्रचंड डुक्कर पाहून राजा घोड्याला चाबूक मारून वेगाने निघाला. त्याने मनात डुकराला म्हटले की आता तुझी धडगत नाही. आवत देखी अधिक रव बाजी चलेऊ बराह मरुत गती भाजी. तुरत किन्ह नृप सरसंधाना मही मिली गयऊ बिलोकत बाना. जोराचा आवाज करीत घोडा आपल्याकडे येत असल्याचे पाहून डुक्कर वायू वेगाने पळाले. राजाने लागलीच बाण धनुष्याला लावला. बाण पाहताच डुक्कर जमिनीत दडून बसले.
तकी तकी तीर महिस चलावा, करी छल सुअर शरीर बचावा, प्रगटत दूरत जाई मृग भागा, रीस बस भूप चलेऊ संग लागा. राजा नेम धरून बाण मारत होता, परंतु डुक्कर फसवून आपले शरीर वाचवीत होते. तो पशु कधी दिसायचा तर कधी लपत पळून जायचा. राजाही रागाने त्याच्या मागे लागला होता. गयऊ दूरी घन गहन बराहू, जह नाहीन गजबाजी निभाऊ, अति अकेल बन विपुल कलेसू, तदपि न मृग मग तजई नरेसू. डुक्कर फार दूरच्या दाट जंगलात शिरले. तेथे हत्ती घोड्यांचा निभाव लागत नव्हता. राजा अगदी एकटा होता आणि जंगलात त्रास फार होता. परंतु राजाने त्या पशुचा पिच्छा सोडला नाही. कोल विलोकी भूप बड धीरा, भागी पैठ गिरिगुहा गभीरा, अगम देखी नृपती पछिताई, फिरेऊ महाबन परेऊ भुलाई. राजा मोठा धीराचा आहे असे पाहून डुक्कर पळून पर्वतातील एका खोल गुहेत घुसले. त्यात शिरणे कठीण आहे असे पाहून राजाला निराशेने परत फिरावे लागले. परंतु त्या घोर वनात तो रस्ता चुकला. खेदखिन्न क्षुषिद्ध क्षुधित तृषित राजा बाजी समेत, खोजत व्याकुल सरित सर जलबिनू भयऊ अचेत. फार श्रम झाल्यामुळे थकलेला आणि घोड्यासह तहान भुकेने व्याकुळ झालेला राजा नदी तलाव शोधत पाण्याविना तळमळू लागला. फिरत बिपिन आश्रम एक देखा, तह बस नृपती कपट मनुबेशा, जासू देस नृप लिन्न छडाई, समरचेन तजी गयऊ पराई. वनात फिरता फिरता त्याला एक आश्रम दिसला. तेथे एक कपटी राजा मुनीच्या वेशात राहत होता. त्याचे राज्य प्रतापभानू नावाच्या राजाने हिरावून घेतले होते आणि पराजित झाल्यामुळे तो सैन्य सोडून वनात पळून आला होता. समय प्रतापभानू करजानी, आपण अति असमय अनुमानी, गयऊ न गृह मन बहुत गलानी, मीला न राजही नृप अभिमानी. प्रतापभानूची वेळ चांगली आहे व आपले दिवस वाईट आहेत असे पाहून राजाच्या मनास खूप दुःख झाले. त्यामुळे तो घरी गेला नाही आणि अभिमानी असल्यामुळे त्याने प्रतापभानूशी सख्यही केले नाही. रीसऊ रमारी रंक जिमी राजा, विपिन बसई तापस के साजा, तासु समीप गवन नृप किन्हा, यह प्रताप रबी तेही तब चिन्हा. दरिद्री मनुष्याप्रमाणे मनातील राग दाबून टाकून तो राजा तपस्व्याच्या वेशात वनात राहत होता. राजा प्रतापभानू त्याच्या जवळ गेला. कपटी राजाने ओळखले की हा प्रतापभानू आहे. राऊ तृषित नहीं सो पहिचाना, देखी सुबेश महामुनी जाना, उतरी तुरग ते किन्ह प्रनामा, परमचतुर न कहेऊ निज नामा. राजा प्रतापभानू तहानेने व्याकुळ असल्यामुळे त्या कपट्याला मात्र ओळखू शकला नाही. त्याचा तो सुंदर मुनी वेश पाहून राजाला तो महामुनी वाटला आणि घोड्यावरून उतरून त्याला प्रणाम केला. परंतु अतिशय चतुर असल्यामुळे राजाने त्याला आपले नाव मात्र सांगितले नाही. भूपती तृषती बिलोकी तेही, सरबरू दिन्ह देखाई, मज्जन पान समेत हयकिन्ह नृपती हर्षाई. राजाला तहानलेला पाहून मुनीने त्याला सरोवर दाखविले. प्रतापभानूने आनंदाने घोड्यासह त्यात स्नान करून पाणी पिऊन घेतले. गैश्रम सकल सुखी नृप भयऊ, निज आश्रम तापस लय गयऊ, आसन दिन्ह अस्तरबी जानी, पुनी तापस बोलेऊ मृदुबानी. त्याचा थकवा दूर झाला. त्याला बरे वाटले. मग तो तपस्वी त्याला आपल्या आश्रमात घेऊन गेला. सूर्यास्ताची वेळ झाल्याचे पाहून राजाला बसण्यास आसन देऊन तपस्व्याने कोमल शब्दात त्याला विचारले, को तुम कसबन फिरहू अकेले, सुंदर जुबा जीव परहेले, चक्रवर्ती के लच्छन तोरे, देखत दया लागी अति मोरे.
तुम्ही कोण आहात? सुंदर तरुण असताना जीवाची पर्वा न करता वनात एकटे का फिरत आहात? तुमच्या ठिकाणी चक्रवर्ती राजाची लक्षणे पाहून मला तुमची कीव येते. नाम प्रताप भानु अवनीसा, तासु सचिवमय सुनहु मुनीसा, फिरत हेरे परेऊ भुलाई, बडे भाग देखेऊ पद आई. राजा म्हणाला, हे मुनीश्वरा ऐका, प्रताप भानू नावाचा एक राजा आहे. त्याचा मी मंत्री आहे. शिकारीसाठी फिरताना वाट चुकलो आहे. सुदैवाने येथे आल्यामुळे तुमच्या चरणांचे दर्शन घडले. हम कह दुर्लभ दरस तुम्हारा, जानत हौ कछु भल होनी हारा. कह मुनी तात भयऊ अंधियारा, जो जन सत्तरी नगरू तुम्हारा. मला तुमचे दुर्लभ दर्शन झाल्याने असे वाटते की आता काही चांगले घडणार आहे. मुनी म्हणाला, अरे बाबा, अंधार झालेला आहे. तुझे नगर येथून 70 योजने दूर आहे. निसा घोर गंभीर बन पंथ, न सुनहु सुजान, बसहु आजू अस जानी तुम्ह, जायहु होत बिहान. 159 क. हे शहाण्या गृहस्था, माझे ऐक. घोर अंधारी रात्र आहे. जंगल घनदाट आहे, वाट नाही. म्हणून तू आज येथेच थांब. सकाळ झाल्यावर जा. तुलसी जसी भवतव्यता, तैसी मिलई सहाई. आपनु आवई, ताही पही, तहा लई जाई. 159 ख. तुलसीदास म्हणतात की नशिबात जसे घडणार असते तशीच घटना घडते. एक तर तुम्ही आपणाहून तिच्याजवळ जाता किंवा ती तुम्हाला तेथे घेऊन जाते. 159 ख. भले ही नाथ आय सुधरी सीसा, बांधी तुरग तरु बैठ महिसा. नृप बहु भांती प्रशंसेऊ ताही, चरणबंदी निज भाग्य सराही. राजा म्हणाला, हे स्वामी फार छान. असे म्हणून त्याची आज्ञा मानून राजाने घोड्याला एका झाडाला बांधले आणि तो बसला. राजाने त्या मुनीची खूप प्रशंसा केली आणि त्याच्या चरणी वंदन करून तो आपल्या भाग्याची वाखाणणी करू लागला. उनी बोलेऊ मृदुगिरा सुहाई, जानी पिता प्रभू करऊ ढिठाई. मोही मुनीस सूत सेवक जानी, नाथ नाम निज कहू बखानी. नंतर तो गोडवाणीने म्हणाला की, हे प्रभू, मी तुम्हाला पित्याप्रमाणे समजून हे साहस करतो. हे मुनीश्वर, मला आपला पुत्र आणि सेवक समजून आपले नाव गाव सविस्तर सांगा. तेही न जान नृपही, सो जाना भूप सुरुध सो कपट सयाना. बैरी पुनी छत्री पुनी राजा, छल बल किन्ह सहई निज काजा. राजाने ते कपटी मुनीला ओळखले नाही, परंतु त्याने राजाला ओळखले होते. राजाचे मन सरळ होते आणि तो मुनी कपट करण्यात चतुर होता. एकतर तो वैरी होता, त्यातून क्षत्रिय जातीचा, शिवाय राजा. तो कपटाने आपले काम करू पाहत होता. समुजी राज सुख दुखित राती, अवा अनल इव सुलगई छाती. सरल बचन नृपके सुनी काना, बयर संभारी हृदय हर्षाना. तो मुनी वेशधारी शत्रू आपल्या राज्यसुखाची आठवण करीत दुःखी होता. त्याचे मन कुंभाराच्या आव्याप्रमाणे आतून भाजून निघत होते. राजाचे साधे भोळे शब्द ऐकून आणि आपले वैर मनात धरून तो आनंदात होता. कपट बोरी बानी मृदुल बोलेऊ, जुगुती समेत, नाम हमार भिखारी, अब निर्धन रहित निकेत. तो कपटाने मोठ्या युक्तीने कोमल वाणीने म्हणाला, आता आमचे नाव भिकारी आहे, कारण आम्ही निर्धन व घरदार नसलेले आहोत. कह नृपजे विज्ञान निधाना, तुम सारिखे गलित अभिमाना. सदा रही अपनपौ दुराए, सब विधि कुशल कुबेश बनाए. कह नृपजे विज्ञान निधाना, तुम सारिखे गलित अभिमाना. सदा रही अपनपौ दुराए,
सब विधी कुशल कुबेश बनाये. राजा म्हणाला, तुमच्यासारखे जे विज्ञानी व निरभिमानी असतात ते आपले खरे स्वरूप नेहमी लपवून ठेवतात, कारण दीन वेश धारण करून राहण्यातच सर्व प्रकारे कल्याण आहे. प्रकटपणे संत वेश असल्यास मान सन्मान होण्याची शक्यता असते आणि मानामुळे पतन घडण्याची. तेही ते कहई संत श्रुती टेरे, परम अकिंचन प्रिय हरि केरे. तुम सम अधन भिकारी अगेहा, होत बिरंची सीवही संदेहा. यामुळे संत व वेद उच्च स्वराने म्हणतात की परम अकिंचन पूर्णपणे अहंकार, ममता व मानरहित लोकच भगवंतांना आवडतात. तुमच्यासारखे निर्धन, भिकारी आणि गृहहीन लोक पाहून ब्रह्मदेव व शिव यांनाही संदेह होतो की हे खरे संत आहेत की भिकारी. जोसी सोसी तव चरण नमामी, मो पर कृपा करिय सब स्वामी. सहज प्रीती भूपती कै देखी, आपू विषय विश्वास विशेषी. तुम्ही जे असाल ते असा, मी तुमच्या चरणी नमस्कार करतो. हे स्वामी, आता मजवर कृपा करा. आपल्यावरचे राजाचे सरळ प्रेम आणि आपल्याविषयीचा त्याचा विश्वास पाहून सब प्रकार राज ही अपनाई, बोलेऊ अधिक सनेहू. सब प्रकार राज ही अपनाई, बोलेऊ अधिक सनेह जनाई. सुनू सती भाऊ कहू महिपाला, इहा बसत बीते बहुकाला. सर्व प्रकारे राजाला आपल्याला वश करून घेऊन मोठे प्रेम दाखवीत तो कपटी तपस्वी म्हणाला, हे राजा ऐक, मी तुला खरे सांगतो की मला येथे राहून बराच काळ लोटला. दो अवलगी मोही न मिलेऊ कोऊ, मै न जनावहू काहू. लोकमान्यता अनल सम कर तप कानन दाहू. 161 क. आजपर्यंत मला कोणी भेटले नाही आणि मीही कुणाला भेटत नाही, कारण जगात प्रतिष्ठा ही अग्नीप्रमाणे आहे. ती तपरूपी वन भस्म करून टाकते. सो तुलसी देख सुबेशु, भूलही मूढ न चतुर नर. सुंदर के की पेखू बचन सुधा सम असन अही. 161 ख. तुलसीदास म्हणतात की सुंदर वेश पाहून मूर्खच नव्हे तर चतुर मनुष्य सुद्धा फसतात. सुंदर मोर बघा ना, त्याचे बोल अमृतासारखे असतात आणि आहार मात्र सापाचा असतो. 161 ख. ताते गुपुत रहऊ जगमाही, हरी तजी किमपि प्रयोजन नाही. प्रभु जानत सब बिनही जनाए, कहू कवनी सीधी लोक रिझाए. कपट स्वामी म्हणाला की यासाठी मी जगापासून लपून राहतो. श्रीहरींना सोडून कुणाशी काहीही संबंध ठेवत नाही. प्रभू हे तर न सांगताच सर्व जाणतात. मग सांग, जगाला प्रसन्न केल्याने कसली सिद्धी मिळणार. तुम्ह सुची सुमती परम प्रिय मोरे, प्रीती प्रतीती मोही परतोरे. अब जो तात दुरावहू, तोही दारुण दोष घटई अतिमोही. तू पवित्र व सद्बुद्धीचा आहेस, त्यामुळे तू मला फार आवडतोस आणि तुझे प्रेम व विश्वास माझ्यावर आहे. म्हणून बाबा रे, आता जर मी तुझ्यापासून काही लपवून ठेवीन तर मला भयंकर पाप लागेल. जिमी जिमी ताप सुख थई उदासा, तिमी तिमी नृपही उपज विश्वासा. देखा स्वबस कर्म मन बानी, तव बोला तापस बग ध्यानी. तो तपस्वी जसजशा उदासीनतेच्या गोष्टी बोलत होता तसतसा राजाला जास्त विश्वास वाटू लागला. जेव्हा त्या बगळ्याप्रमाणे ध्यान लावणाऱ्या कपटी मुनीने राजाला काया वाचा मनाने सर्व प्रकारे आपल्याला वश झाल्याचे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, नाम हमार एक तनु भाई,
सुनी नृप बोलेऊ पुनी सिरू नाई, कहू नाम कर अर्थ बखानी, मोही सेवक अति आपण जानी. हे बंधो, आमचे नाव एक तनू आहे. हे ऐकून राजाने मस्तक नम्र करून म्हटले, मला आपला अत्यंत प्रेमी सेवक समजून आपल्या नावाचा अर्थ समजावून सांगा. आदि सृष्टी उपजी जबही तब उत्पत्ती भई मोरी, नाम एक तनू हेतू तेही देह न धरी बहोरी. तो कपटी मुनी म्हणाला, जेव्हा सर्वप्रथम सृष्टी उत्पन्न झाली होती तेव्हा माझी उत्पत्ती झाली होती. तेव्हापासून मी दुसरा देह धारण केलेला नाही, म्हणून माझे नाव एक तनू असे आहे. जनी आचरजू करहू मन माही, सूत तप तै दुर्लभ कछु नाही. तपबल ते जग सृजई विधाता, तपबल विष्णू भय परित्राता. हे पुत्रा, मनात आश्चर्य करू नकोस. तपामुळे काहीही दुर्लभ नाही. तपानेच ब्रह्मदेव जगाची रचना करतात. तपामुळेच विष्णू हे जगाचे पालन करणारे झाले आहेत. तपबल शंभू करही संहारा, तपते अगम न कछु संसारा. भयऊ नृपही सुनी अति अनुरागा, कथा पुरातन कहे सो लागा. तपामुळेच रुद्र संहार करतात. जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की जी तपामुळे मिळू शकणार नाही. हे ऐकून राजाला त्याच्याविषयी अतिशय प्रेम वाटू लागले. तेव्हा तो तपस्वी प्राचीन कथा सांगू लागला. कर्म धर्म इतिहास अनेका, करई निरूपण बरती विवेका. उद्भव पालन प्रलय कहाणी, कहेसी अमित आचरज बखानी. कर्म धर्म आणि अनेक तऱ्हेचे इतिहास सांगून तो वैराग्याचे आणि ज्ञानाचे निरूपण करू लागला. सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार यांच्या मोठ्या आश्चर्यकारक कथा त्याने विस्ताराने सांगितल्या. सुनी मही पतापस बस भयऊ, आपण नाम कहन तबलयऊ. कह तापस नृप जानऊ, तोही किन्नेहू कपट लाग भल मोही. ते ऐकून राजा त्या तपस्व्याच्या पूर्णपणे अधीन झाला आणि मग तो त्याला आपले नाव सांगू लागला. तपस्वी म्हणाला, राजा, मी तुला जाणतो. तू कपटाने खोटे नाव सांगितलेस, ते मला आवडले. सुनू महिस असी नीती जहतह, नाम न कहही नृप. सुनू महिस असी नीती जहतह, नाम न कहही नृप. मोही तोही पर अति प्रीती सोई, चतुरता बिचारी तव. हे राजन ऐक, नीती असे सांगते की राजे लोक वाटेल तेथे आपले नाव सांगत नाहीत. तुझे हे चातुर्य पाहून मला तुझ्याविषयी फार प्रेम वाटू लागले आहे. नाम तुम्हार प्रताप दिनेसा, सत्यकेतु तव पीता नरेसा. गूर प्रसाद सब जानिय राजा, कहिय न आपण जानी अकाजा. तुझे नाव प्रताप भानू आहे. महाराज सत्यकेतू हे तुझे वडील होते. हे राजन, गुरूंच्या कृपेमुळे मी सर्व जाणतो, परंतु त्यात आपलाच तोटा समजून मी सांगत नाही. देखी तात तव सहज सुधाई, प्रीती प्रतीती नीती निपुणाई. उपजी परी ममता मन मोरे, कहू कथा निज पुरे तोरे. हे राजन, तुझा सहज साधेपणा, प्रेम, विश्वास आणि नीती निपुणता पाहून माझ्या मनात तुझ्याबद्दल ममता उत्पन्न झाली आहे. म्हणून मी तू न विचारता आपली कहाणी सांगतो. अब प्रसन्नमयी संशय नाही, मागुजो भूपभाव मन नाही. सुनी सुबचन भूपती हर्षाना, गही पद विनय किन्नी विधी नाना. आता मी खुश आहे, यात शंका बाळगू नकोस. हे राजन, मनात जे येईल ते मागून घे. हे मनमोहक बोलणे ऐकून राजाला आनंद झाला आणि मुनीच्या पाया पडून त्याने विनवणी केली.